नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन दसवडकर. प्रथमच यूट्यूबवर सहकार विषयाबद्दल एक व्हिडिओ अपलोड करतो आहे आत्ता, जो की रिसेंटली उच्च न्यायालयाने एका केसमध्ये अपार्टमेंट ॲक्टमध्ये मेंटेनन्सबाबत एक निर्णय दिलेला आहे. अपार्टमेंट ॲक्टनुसार आता मेंटेनन्स हा क्षेत्रफळावरती भरावा लागेल, जो की आधी युनिट वाईज होता, जो फ्लॅटच्या स्क्वेअर फीटावर नव्हता. मात्र मालपानी वर्सेस नीलम पाटील या रिट पिटिशन जी केस झाली त्याच्यामध्ये निकाल देताना अपार्टमेंट ॲक्ट आणि मोफा कायदा हा वेगवेगळा असून हा एकत्र करणे योग्य नाही आणि सोसायटी अधिनियम हा वेगळा आहे असं एक निष्कर्ष काढून उच्च न्यायालयाने याच्यामध्ये एक क्लेरिफिकेशन दिलेलं आहे की यापुढे आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र फ्लॅट ऑनरशिप ॲक्ट हा वेगळा राहील. महाराष्ट्र फ्लॅट अपार्टमेंट ॲक्टमध्ये जे पण नोंदणी केली जाते डिक्लेरेशनची सेक्शन 2 प्रमाणे त्या इमारतींना जो देखभाल खर्च मेंटेनन्स असेल तो क्षेत्रफळानुसार असेल. अशाच प्रकारच्या आता इथून पुढं मी यूट्यूबवरती वेगवेगळे सहकारी विषयाबद्दल मी माहिती देणार आहे. याच्यामध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक कुठलं इंटेन्शन नाही, ॲडव्होकेट ॲक्टचा व्हायलन्स करणार नाही. हे फक्त पब्लिक अवेअरनेससाठी चॅनल आहे, ही समजून घ्या. धन्यवाद. आणि हा चॅनल खरं सबस्क्राईब करा, मला पण आवडेल. लाईक करत जा जेणेकरून मलाही उत्साह येईल याच्यामध्ये वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. धन्यवाद.